नमस्कार, मी सौ श्वेता सुनील कुलकर्णी कथांजलीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। माझ्या चॅनलला आपण नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आज मी माझ्या माहीत नसलेली बाजू या कथेचे वाचन करणार आहे। नंदनची आज सकाळीच दक्षिण भारतामध्ये सहल जाणार होती। चांगली 15 दिवसांसाठी जाणार होती। सुहास त्याला सहलीला जायला नाहीच म्हणत होती, पण त्याचे मित्र चार-चारदा येऊन तिला भेटून गेले आणि आग्रह करत होते। त्यामुळं मनाविरुद्ध का होईना तिला हो म्हणावंच लागलं। आणि चौधरी सर गेल्यापासून तसंही त्याला 3-4 वर्षात काही बदल मिळालेला नव्हता, त्यामुळे तोही कंटाळलेला होता। म्हणून सुद्धा मग तिला पाठवायला लागलं। चौधरी सरांमागं सगळी दीपरंगची टीम, त्याचं ऑफिस, मासिक सगळं तिला सांभाळावं लागत होतं। त्याच्यातच तिचा वेळ भरपूर जात होता। दीपरंग मासिक हे चौधरी सरांचं स्वप्नच होतं। नव्या ताज्या दमाच्या लेखकांना आणि जुन्या जाणत्या मुरब्बी लेखकांना सुद्धा एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा त्यामागचा त्यांचा हेतू होता। पण सकस साहित्याला आपण एक माध्यमही उपलब्ध करून दिलं पाहिजे अशी ही त्यांची धारणा होती। ती जबाबदारी सुहास त्यांच्या पाठीमागे नेटकेपणानं पार पाडत होती। तिला स्वतःला सुद्धा का होईना चौधरी सरांनी पैलू पाडले होते। त्यामुळं तिला आपण स्वतःला फार भाग्यवान आहोत असं वाटत होतं। तिनं स्वतःचं सारं आयुष्य चौधरी सरांना समर्पित करून टाकलं होतं। नंदनमुळं तिला 2-3 दिवस कार्यालयात येता आलं नव्हतं, कारण सहलीची तयारी करून द्यायची होती ना। त्यामुळं आज ती ठरवून अगदी ऑफिसमध्ये आलीच। आता मंदारनं कालचे सर्व निरोप वहीत लिहून ठेवले होते, ते सर्व तिने वाचले। आलेलं सगळं टपाल सुद्धा तिनं चाळलं। आलेलं साहित्य, प्रतिक्रिया सगळ्याचं तिने वर्गीकरण करून नीट लावून ठेवलं। आणि ट्रेच्या तळाशी असलेलं एक पत्र तिला दिसलं। तिनं उत्सुकतेनं लगेचच ते पत्र उचललं आणि वाचायला सुरुवात केली। चौधरी सर पुण्यात येण्यापूर्वी ज्या संस्थेमध्ये 15 वर्ष शिकवत होते त्यांच्या गावी, त्या संस्थेचं ते पत्र होतं। चौधरी सरांच्या आत्ताच झालेल्या 75 निमित्त, म्हणजे चौधरी सर गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या निमित्तानं किंवा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक मोठा स्मृतिग्रंथ छापायचं ठरवलेलं होतं। त्याबद्दलच ते पत्र होतं। हा गौरव ग्रंथ जी संस्था प्रकाशित करणार होती त्या संस्थेसाठी सुहासची परवानगी लागणार होतीच, आणि ते घेण्यासाठी नानी वडेकर बाई ह्या स्वतः पुण्याला येणार होत्या। त्या संस्थेमध्ये काम करीत होत्या आणि पत्रानं वगैरे तिची सही मागण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्षच येण्याचं ठरवलेलं होतं। सुहास पत्र वाचताच गोंधळली। तिला त्या गावाबद्दल फारशी तशी माहिती नव्हतीच। फक्त चौधरी सरांची तिथं जमीन आहे, घर आहे आणि त्यांची आधीची बायको आणि मुलं आहेत एवढंच तिला ठाऊक होतं। आणि तिनं माहीत करून घ्यायची तसदी सुद्धा घेतलेली नव्हती। तिला चौधरी सरांची जी बाजू आवडली होती, जी बाजू भावली होती, त्या चौधरी सरांशीच तर तिनं लग्न केलं होतं आणि तिला त्या गावाबद्दल काहीही जाणून घ्यायची मुळीच इच्छा नव्हती। नंतर मात्र चौधरी सरांनी सुद्धा सर्व लक्ष तिथलं काढून घेतलं होतं आणि पुण्यामध्ये ते त्यांच्या साहित्य कामामध्ये रमून गेलेले होते। जणू काही त्या आयुष्याशी तिचाही संबंध नव्हता आणि त्यांचाही। आणि तिनं स्वतःभोवती तेव्हाच एक रेषा आखून घेतली होती त्यांच्याशी लग्न करताना। तिचं उल्लंघन करायची वेळ आत्तापर्यंत आलेली नव्हती, पण आता ती जणू काही येणार होती। ती जरा अस्वस्थच होती। तिच्या घशाला कोरड पडली। पाणी प्यायल्यावर तिला जरा बरं वाटलं। दिवसभर कामं उरकताना तिचा वेळ भरकन गेला, पण तरीही तिच्या मनात ते नानी वडेकर बाईंचं पत्रच होतं। या निमित्तानं तिला चौधरी सरांविषयी अजून काही माहिती मिळणार होती आणि तिनं जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं त्यांचं आयुष्य तिच्या समोर येणार होतं असं तिला वाटत होतं। आता त्यांना नाका येऊ म्हणून कसं कळवावं? कुठेतरी त्यांच्या कुटुंबाबद्दल क्वचितच होणारा उल्लेख एवढंच मर्यादित असलेलं त्यांचं गाव आता तिच्या समोर येऊन ठाकणार होतं। खरं तर तिला नकार कळवता आला असता। तो ग्रंथ कुरिअरनं पाठवा, मीही तुम्हाला संमतीपत्र कुरिअरनी पाठवते असं तिला म्हणणं सहज शक्य होतं। पण ते जर आपल्या चौधरी सरांसाठी एवढं करता आहेत, त्यांची आठवण ठेवतायत, तर आपण एवढं त्यांना सहकार्य करायलाच हवं असं तिच्या मनानं निर्णय घेतला।
जाऊ दे, जे होईल ते होईल असा विचार करून ती कामाला लागली आणि नानी वडेकर बाईंची वाट पाहू लागली. काळ्या सावळ्या पण ठसठशीत व्यक्तिमत्वाच्या नानी वडेकर बाई आल्या तेव्हा सुहास खुश झाली. त्या अगदीही उत्साहानं भारलेल्या होत्या. त्या उत्साही मनाच्या बाई तिला फार आवडल्या. मी संस्थेत शिकवायला लागले आणि नेमके तेव्हाच सर पुण्याला आले. त्या म्हणाल्या, त्यांची ती माणसांच्या सावल्या कादंबरी खूप गाजली आणि तेव्हापासून ते लोकप्रिय व्हायला लागले, प्रसिद्धच झाले. हो, अजूनही मागणी आहे त्या पुस्तकाला. सुहास अगदी कौतुकानं म्हणाली. आपणही त्याच कादंबरीनंतर झपाटून गेलो होतो. मग सरांना त्या संस्थेत काम करणं आवडेनासं झालं. नानी वडेकर बाईंनी पुढे म्हटलं. बाईंच्या त्या वाक्यावर सुहासनं कधीतरी सरांनी आठवलेलं ऐकून त्यांना सांगितलं. त्यांना वैचारिक पातळीवर जुळणारं वातावरण हवं होतं म्हणून ते पुण्याला निघून आले. तसं तिथे त्या खेड्यात तसं वातावरण नव्हतं ना. इथं कसं सांस्कृतिक मंडळं असतात, चर्चासत्र असतात, त्यांच्यामुळे त्यांना इथं आवडत होतं असेलच, म्हणूनच त्यांनी इकडं नोकरी बघितली. सुहास हसली. चला, चहा करते मी तुम्हाला आणि जेवायला काय करू सांगा. हं, अगदी मनापासून सांगा. काय आवडतं तुम्हाला? खरं सांगू, अगदी साधंसच कर, कारण आजचा प्रवास आणि परत उद्याचा प्रवास, त्यामुळे मला फारसं जड जेवण पचणार नाही, सहन होणार नाही. बाई मनापासून म्हणाला. मग राहा की 4-5 दिवस. मी काय ऑफिसला थोडा वेळच जाईन. सुहास तिच्या नकळतच म्हणाली. तिचं तिलाच आश्चर्य वाटलं. आपण कसं काय यांना राहा म्हटलं या गोष्टीचं. पण आपल्याकडे असं कोणी राहायला आलंच नव्हतं म्हणूनही असेल. सरांना भेटायला खूप जण यायचे, पण बहुतेक सगळी पुरुष मंडळीच असायची आणि मुक्कामाला फारसं कोणी नसायचं. त्यामुळे आपल्याला सवयच नाही गेली 15-20 वर्ष कोणी आपल्याकडे येत आहे, राहत आहे याची. आणि बाई खरंच राहिल्या. सुहासही कामं मागं पुढं करून त्यांना पुणं दाखवत राहिली. दीपरंगचं ऑफिस दाखवलं, महत्त्वाची ठिकाणं दाखवली आणि ह्या सहवासात तिलाही खूप वेगळं वाटलं. आपल्या दोघींचं खूप गहिरं खोल मैत्र असल्यासारखं तिला वाटू लागलं. यापूर्वी आपल्याला असा स्वतःच्या घरात कोणाचा पाहुणचार करायला मिळाला नाही म्हणून असेल कदाचित. ह्याची खंतही तिला वाटली. लग्नाआधीही ती आई बापा वेगळी पोर म्हणून वाढली आणि इतकी शिस्त, इतकी बंधनं तिला त्या घरामध्ये होती की त्यामुळं जवळची मैत्रीण हा प्रकारच तिला नव्हता. आजोळी वाढली होती ती. लग्नाला आवश्यक म्हणून शिक्षण झालं, MA मराठी साहित्य. ते होताच आजीही गेली आणि तिच्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं. त्यामुळं तिच्या लग्नाकडेही कोणाला वेळ देता आला नाही. या वेळात कधीतरी तिला कोणीतरी सरांविषयी सांगितलं की त्यांना लेखनिक हवी आहे. ती लेखनिक म्हणून त्यांच्याकडे काम करू लागली आणि सरांच्या सहवासात तिच्या साहित्य दृष्टीला नवी धुमारे फुटले. न मिळालेलं आईचं प्रेम आणि वडिलांची छाया जणू सरांनी भरून काढली आणि पुढे त्या दोघांनी मग लग्नच केलं. तिनं तसं बाईंना बोलून दाखवलं. तेवढी जवळीक आता आपल्या दोघींमध्ये झाली आहे असं तिला वाटलं. खरं सांगू, त्यांनी असं म्हणता सुहास हसली. असू दे ग, हसू नकोस. मला सवय आहे सारखं खरं सांगू म्हणायची. त्याही हसल्या आता. मला पाहायचं होतं चौधरी सरांमध्ये असं तुम्ही काय बघितलं की त्यांच्याशी तुम्ही लग्न केलं आणि एवढी कोण भेटली त्यांना की 20-22 वर्षाचा सुखाचा संसार सोडून त्यांनी नवीन स्त्रीशी लग्न केलं. हे खरं आहे की आमच्या वयात खूप फरक होता आहे म्हणूया, पण आमची मनं जुळली, विचार जुळले. त्यांना बौद्धिक गरज भागवणाऱ्या जीवनसाथीची गरज होती. आणि पहिल्या बायकोचं काय? तिला 3 मुलं आहेत. दोघींची लग्न झालीत. मोठा नोकरी करतो आहे, शेतीत लक्ष देतो आहे. त्यावरून त्यांची मूलभूत गरज संपली होती असं म्हणूया आपण. पण त्यांच्या बायकोच्या गरजांचं काय? आणि कादंबरी गाजली म्हणून त्यांना बौद्धिक गरज आठवली. मग आधी बौद्धिक गरज नव्हती का? ते जसं त्यांच्या साहित्य सेवेत हुशार होते तसं वत्सला सुद्धा तिच्या कामात हुशारच होती. तिनं घर मेहनतीनं सांभाळलं, शेतीवाडीकडे लक्ष दिलं, परत शिकून ती नोकरीला लागली. तसंच या साऱ्या कटकटीपासून तिनं सरांना दूर ठेवल्यामुळेच तर त्यांना सुचलं ना सगळं. का बरं एवढं ते निश्चिंतपणे चांगलं लिहू शकले हा विचार न करता त्यांनी पुण्यात शिक्षकाची नोकरी पत्करली आणि तुझ्याशी लग्न केलं. तेव्हा त्यांना पहिला बायकोचा, घराचा, मुलांचा सुद्धा विचार येऊ नये.
सुहास बाईंच्या बोलण्यानं अवाकच झाली. जखमेवरची खपली निघावी आणि परत वेदना सुरू व्हावी अशी तिची अवस्था झाली. तिचं मन ओळखूनच जणू त्या म्हणाल्या, रागावू नकोस, तुझी सुद्धा चूक नाही. तू ज्या पद्धतीने वाढलीस ते पाहता तुला सरांबद्दल प्रेम वाटलं असेल कदाचित. जर तुझं आयुष्य आई वडिलांच्या सावलीत गेलं असतं तर कदाचित तू तुझ्या वयाच्या नवऱ्याबरोबर संसारात रमलेली असतीस आणि तुझा मुलगा एवढ्या लहान वयात अनाथ झाला नसता. अनाथ नाही, वडिलांचं प्रेम हरवून बसला असता. हो ना? सबकारा बसल्यासारखी सुहास एकदमच हादरली. तुम्ही तुम्ही फार बोलताय मला. त्यांचा संसार सुखाचा नव्हता आणि आई वडील असलेल्या कितीतरी मुली ह्या मोठ्या माणसाशी लग्न करतातच की. कधी कधी त्यांचे आई वडील सुद्धा लग्न लावून देतात. वेडी आहेस का? अगं, पुरुष लोक अशी संधी कशाला गमावतील? 50शीत असूनही सरांना जर तुझ्यासारखी 25शीतली बायको मिळत असेल तर ते कशाला नाही म्हणतील. त्यांनीही प्रोत्साहन दिलं, तूही त्यांना आव्हान दिलंस, मग काय ग? आणि तुझ्या बरोबर त्यांचा संसार होणारच होता ना. सुहास डोळे मिटून थरथरत होती. कदाचित असं काही होणार याची जाणीव तिच्या अंतर्मनाला झाली होती म्हणून नानिवडेकर बाई येणार म्हणून तिचं मन अस्वस्थ झालं होतं का? कुठेतरी तिला आतमधूनच असं वाटत होतं बहुधा. आत्ता या क्षणी मी त्यांना घरातून बाहेर घालवू शकते असं सुहासला वाटलं. पण तिच्या बौद्धिक मनानं तिला तसं करण्यास संमती दिली नाही बहुधा. मात केली त्यानं संयमी वृत्तीनं तिच्यावर. तिला असं निशब्द पाहून त्या हळुवारपणे म्हणाल्या, अगं, तुला त्या वयात असं कोणी समजावणारं नव्हतं ना, म्हणून तुझी चूक झाली ग. हे बघ, मी काही तुला मुद्दाम दुखावण्यासाठी बोलत नाही, पण मी खरी बाजू तुला मांडून सांगते आहे. एवढंच. तुझं मन दुखवलं असेल तर बोलण्याच्या भरात मला भानच राहिलं नाही बघ, त्या म्हणाल्या. कदाचित तुम्ही म्हणता तसं असेल, पण मग मी जो 10 वर्ष संसार केला तो खोटा आहे? माझा नंदन खोटा आहे? बघ, म्हणजे बौद्धिक गरज भागवण्यामध्ये तुम्हाला टिपिकल संसार करावा लागलाच की नाही? हो ना? आणि प्रसव वेदना सुद्धा सहन कराव्या लागल्या आणि आता त्या संसाराचा भार सुद्धा तुला वाहावा लागत आहे की नाही? बघ, तुम्ही बौद्धिक गरज या शब्दावरून फारच बोलताय मला. सुहासच्या शब्दातला विखार तेवढ्याच शांतपणे भिजवत बाई म्हणाल्या, तुम्ही लोक बौद्धिक गरजेच्या नावाखाली दुसऱ्याचा संसार सहजपणे मोडता. म्हणजे सुबुद्ध असूनही अडाण्यासारखंच वागता की. पांघरुणाची घडी घालत त्या उठल्या. चल, झोपते मी. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे ना मला. त्रास करून घेऊ नको. मी हे सगळं मुद्दाम नाही ग केलं. त्या झोपायला निघून गेल्या तरी सुहास आतून पुरती ढवळली गेलेली होती. आणि हेही खरंच होतं की तिनं एका विवाहित पुरुषाबरोबर संसार मांडला होता. नुसत्या पुस्तकी चर्चा करता करता ते दोघं प्रेमविषयक चर्चा करतच होते की. तिच्या सुहासिनी या नावावरून ते आता मुद्दाम तिला हक्कानं सुहास म्हणायलाच लागले होते की. आणि घरच्यांना न सांगता तिनं त्यांच्याशी अचानक लग्न केलं तेव्हा घरच्यांनीही तिच्याशी संबंध तोडलेच होते. तेव्हा सरांच्या प्रेमापुढं तिला त्यांची जराही पर्वा वाटली नव्हती. उलट सरांसारख्या बुद्धिमान माणसानं आपल्यासारख्या सामान्य मुलीशी लग्न करावं ह्याच्यातच तिला फार मोठा गौरव वाटला होता. आपली त्यांनी सहचरी म्हणून निवड केली यातच तिनं धन्यता मांडली होती. झोप लागली नाही. नंदनच्या काळजीनं तर येत नव्हतीच, पण आता आजच्या रात्री ती पूर्ण कोलमडून पडली होती. सकाळी बाईंचा निरोप घेतला आणि ती ऑफिसमध्ये आली. कामात लक्ष नव्हतंच. मंदारनं तिला काय काय सांगितलं तेही तिला उमगत नव्हतं. असं कधी झालं नव्हतं. सरांचा मागमूस सुद्धा नव्हता. तिच्या शांत जगण्याला सुरुंग लावणाऱ्या नानिवडेकर बाईंचा तिला संताप येत होता. कुठून त्या बाई आल्या आणि आपल्या मनस्वास्थ्याला दृष्ट लागली असं तिला वाटायला लागलं. मंदारनं सुद्धा विचारलं, काही बिनसलंय का? नाही, तिनं उत्तर दिलं. खरं तर नंदन सहलीला गेल्यावर हे 15 दिवस आपण मनसोक्त जगायचे हे तिनं पक्क ठरवून ठेवलं होतं. ऑफिसच्या कामाव्यतिरिक्तचा वेळ मनाला येईल त्या गोष्टीत घालवायचा असं ठरवलं होतं. नाटक बघायचा, सिनेमा बघायचा, बाहेर खायचं, पुस्तकं वाचायची, आवडत्या हॉटेलांमध्ये जायचं, गाणी ऐकायची आणि सुट्टीच्या दिवशी भटकायचं, हे सगळं तिनं ठरवलेलं होतं. पण या बाईंनी सगळा उत्साहच घालवून टाकला. ती घरी आली उदास मनस्थितीतच. कपडे बदलायला तिनं कपाट उघडलं आणि तिची नजर नारिंगी रंगाच्या साडीवर पडली.
पांढऱ्या रंगाच्या त्या साडीवर नारिंगी रंगाची फुलं होती. ती साडी तिला सरांनीच घेऊन दिली होती. ती तिनं नेसायला काढली आणि मोहरली. साडी नेसून तयार झाली आणि आरशात बघतानाच तिला वाटलं, आत्ता सर असते तर. मग एकाएकी तिला जाणवलं, आपलं सरांशी लग्न झाल्यावर वत्सलाबाईंना असं किती वेळा वाटलं असेल. असा विचार येता क्षणी ती दचकली. ती पांढरी फुलं जणू काही वत्सलाबाईंचा रंग उडालेली स्वप्नच असल्यासारखी तिला भासली. तिनं भराभरा साडी बदलली आणि मटकन खुर्चीत बसली. जग जणू आपल्याला या कृत्याचा जाब विचारत आहे असं तिला वाटू लागलं. बरं झालं त्या आल्या तेव्हा नंदन नव्हता. पण खरंच त्या वत्सलाबाईंना एक एक दिवस कसा गेला असेल. आपल्याला सोडून सर कुणाच्या बरोबर संसार थाटतायत नाही. छे. सुहास एकाएकी नव्या जाणीवेत गुरफटली. वत्सलाबाईंना भेटायचं का? त्यांची क्षमा मागायची का? जरी सरांनी कुठल्याही कारणाने माझ्याशी लग्न केलं असेल तरीही तो त्यांचा सुद्धा आणि आपला सुद्धा स्वार्थीपणाच आहे की. आपण त्यांना दुखावलंच आहे. आपणही तेवढ्याच जबाबदार आहोत या सगळ्याला. या जाणीवेनं ती थरारली. आपल्याला त्यांच्यासमोर जाणं जमेल का हाही प्रश्न तिला पडला. पण तिचं अशांत मन तिला म्हणत होतं की माफी मागायलाच हवी. पण जाऊन यायचं असेल तर नंदन ट्रीपहून जायच्या आत गेलं पाहिजे एवढं मात्र तिला कळत होतं. रात्रभर ती विचार करत पडून राहिली. त्यानिमित्तानं आपल्याला ते गाव बघायला मिळेल. आपलं गाव जे आपलं होऊ शकलं नाही आणि आपण त्या गावचे होऊ शकलो नाही. आणि नानेवडेकर बाई म्हणाल्या तेही बऱ्याच अंशी खरं आहे की. कटू असलं तरी हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. वत्सलाबाईंशी सरांचा संसार चालू होता तोपर्यंत त्यांची लेखक प्रतिभा संपन्न होण्याची प्रक्रिया चालू होती. जेव्हा त्यांना समाज मान्यता मिळाली तेव्हा त्यांना आपली बौद्धिक उपासमार होत असल्याची जाणीव झाली. आणि जेव्हा त्यांचे सत्कार समारंभ गौरव सोहळे होऊ लागले तेव्हा आपण त्यांच्याबरोबर मिरवायला लागलो. सुहासच्या आयुष्यात ती पहाट वेगळ्याच अनुभूतीने उगवली. आकाशाचं काळं सावळं रुपडं निळसर होऊ लागलं आणि सुहास एकीकडे तयार होत होती. पांढऱ्या रंगाची नारिंगी फुलं असलेली ती साडी तिनं बाजूला ठेवली. वेणीचा सैलसर शेपटा आणि मंद निळसर साडी नेसून ती तयार झाली. संध्याकाळीच परतण्याचा बेत होता खरा, तरी पण कपड्यांचे 1-2 सेट तिनं सोबत घेतले. आता डोक्यात कुठलेही विचार येऊ द्यायचे नाहीत असं ठरवून ती बसमध्ये बसली. वारं अंगावर झेलत असतानाच आपणच कधी काळी लिहिलेल्या कविता तिला आठवल्या. कॉलेजमध्ये लिहिलेल्या त्या कवितांचे संदर्भ इतक्या काळानंतर बदलल्याचं तिला जाणवलं. वय नुसतं वाढत नाही तर आपले अनुभव आपलं आयुष्य समृद्ध करत असतं असं तिला वाटलं. नंदनशीही फोन झाला. 4 दिवसातून एकदा तरी फोन करायलाच हवा असं तिनं त्याला सांगितलं होतं. आणि तशी ती रोज फोन करतच होती म्हणा सरांना. नेमका बसमध्ये बसलेला असतानाच त्याचा फोन आला. तिनं आपण कुठं चाललोय हे मात्र त्याला सांगितलं नाहीच. उगाच त्याला वाटेल की ही कुठं चालली आहे म्हणून. बस थांबली. 5च तासाचा प्रवास होता पण भरपूर शिणावटा आला होता. तिचं अंग आंबून गेलं होतं. ती खाली उतरली. आता चौधरी कुठं राहतात हे कोणाला विचारावं बरं. तेवढ्यात तिला सरांनी शुक्रवार पेठ का काय असं काहीतरी पत्ता सांगितल्याचं तिला आठवलं. बोलता बोलता ते एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले होते. तिनं रिक्षेवाल्याला शुक्रवार पेठ सांगितलं आणि रिक्षेवाल्याला चौधरी सरांचं घर माहीतच होतं असं नंतर तिला बसल्यावर कळलं. त्यांनी तिला लगेचच घर सापडलं. त्यामुळे एका घराच्या ओटीवर म्हाताऱ्या बाई बसलेल्या होत्या. कुणी येत आहे का जात आहे का अशी नजर ठेवून असल्यासारख्या त्या तिला वाटल्या. त्यांनी विचारलं सुहासला कोण पाहिजे. सुहासनं चौधरी असं सांगताच त्यांनी निर्देश केलेल्या घराकडं ती वळाली. कंप सुटलेल्या हातानं तिनं टकटक केली आणि आतून आवाज आला, आलोच. तिशीतल्या एका मुलानं दार उघडलं आणि कदाचित हाच त्यांचा उमेश असावा असं तिला वाटलं. मुलगा काय गृहस्थच होता तो. कोण हवंय? चौधरीबाई आहेत का? वत्सला चौधरी? हो या ना बसा. आई ए आई तुला बघ कोण आलं हे भेटायला. त्यानं आतमध्ये जरा मोठ्या आवाजात सांगितलं. आणि मग परत तो सुहासकडे वळून म्हणाला, कालच आई गावाहून आली आहे. माहेरी गेली होती अहो 1-2 दिवस. बघा ना आता ती झोपलीच होती. सुहास हसली. मी पुण्याहून आले आहे. ती बसेपर्यंत वत्सलाबाई आतल्या खोलीतून बाहेर आल्या.
कोण आलंय रे? आवाजाचे दिसेना सुहासनं पाहिलं आणि ती सुन्नत झाली. तिच्याकडे वत्सलाबाई नानिवडेकर बाई म्हणून आल्या होत्या. धन्यवाद.